क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक महिलेला तब्बल 12 मुलं, 3 मुलं केली दुसऱ्याच्या स्वाधीन। दत्तक की मुलांची विक्री? त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना। पोलीस आयुक्तांनी याबाबत ही दिली महत्त्वाची माहिती, नक्की बघा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव जवळील बर्डेची वाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले। गरिबीच्या गर्तेत अडकलेल्या एका आदिवासी महिलेने स्वतःच्या 3 मुलांना दत्तक दिल्याचा दावा केला असला तरी ही दत्तक प्रक्रिया कायदेशीर होती की बाळाची विक्री झाली याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे। बच्चूबाई हंडोगे या 12 अपत्यांच्या आई 2 महिन्यापूर्वी झालेल्या प्रसूतीनंतर अंगणवाडी सेविका नियमित तपासणीसाठी त्यांच्या घरी गेल्या। मात्र सेविकांना नवजात बाळ घरात कुठेच आढळले नाही। कारण विचारल्यावर बच्चूबाईंनी आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते दुसऱ्याला दिलं असं सांगताच सर्वांची धांदल उडाली। यलगार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तपास केला असता याआधीही आणखी 2 बाळांना विकण्यात आले किंवा अवैध पद्धतीने देण्यात आले असू शकते असा धक्कादायक संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आईवडिलांना ताब्यात घेतलं। माध्यमांसमोर बच्चूबाई म्हणाल्या, आम्ही मुलांची विक्री केलेली नाही, आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, म्हणूनच मुलांना आमच्याच नातेवाईकांकडे दत्तक दिलं। त्यांनी सांगितले की त्यांना एकूण 12 अपत्य, 3 मुलांना दत्तक दिलं। 3 मुलींची लग्न, 5 मुले सध्या सोबत तर 1 मुलगा मयत आहे। मात्र हे सर्व भावनिक स्पष्टीकरण आहे की त्यामागे काही वेगळं वास्तव दडलेलं आहे हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ चौकशी समिती नेमली आहे। ही समिती आज थेट बच्चूबाईंच्या घरी दाखल झाली असून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, या घटनेत बाल तस्करीचा संबंध आहे का हे तपासले जात आहे। मुलांच्या हक्कांचे संरक्षण हा आमचा प्रमुख हेतू आहे। अंगणवाडी सेविका आणि स्थानिक पातळीवरील सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत। दत्तक देणं नियमानुसार होतं का? आईच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन मुलांची विक्री तर झाली नाही की गावात कुठल्या मोठ्या रॅकेटचा मागमूस आहे? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। आदिवासी भागातील दारिद्र्य, उपासमार आणि असहाय्यता यांच्या छायेत घडलेली ही घटना संपूर्ण राज्याला विचार करायला लावणारी आहे। मुलांच्या हक्कांवर झालेल्या संभाव्य अत्याचाराचा प्रश्न अधिक गंभीर आहे। आम्ही पैसे वगैरे गरिबीतून उगम पावलेला दत्तक निर्णय याचं वास्तव पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल। पैसे वगैरे किती दिवसांचं बाळ होतं ते बाळ आता आशा सेविका पाहायला आल्या होत्या ते बाळ दत्तक म्हणून दिले। तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला, त्या माहिती नाही करायचं दूध, मग त्याच्यामुळे मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिले आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे, त्याच्यामुळे ते दिले आम्ही। तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होतं ना, त्यातून एक इकडे खंडवून नेला, 5 माझ्याकडे आहेत। आणि मुली 6 जणी। त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्याकडे आहे आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना, यांच्या घरी एक आहे आणि एक वाळीला आहे आणि एक एवढंच ना। तुम्हाला जे बाळ आता झालं होतं त्या अंगणवाडीचे काही लोक आले होते, आशा सेविका आल्या होत्या, त्यांनी असं स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती।
या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली. ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.